संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाला अवघा काही वेळ उरला असताना या ठिकाणी आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी जे दान जे आहे ते पडत असतं त्या ठिकाणीचे आता माप जे आहे त्याचं सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. सोकाम संस्थेकडून हे जे मोजमाप आहे ते या ठिकाणी होत असतं. यामध्ये आपण पाहिलं तर विविध प्रकारची नाणी असतील किंवा विविध प्रकारचे देशी विदेशी डॉलर्स असतील ते देखील या ठिकाणी आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. त्यातच आपण पाहिलं तर याच दानपेटीमध्ये अनेक चिठ्ठ्या देखील सापडत आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे माऊलींकडे जे आहे ते दान मागण्याचं काम या ठिकाणी होत असतं. आपण त्या चिठ्ठी जी आहे ती पाहू काय नक्की या चिठ्ठीत आलेलं आहे आणि अशा काय प्रकारच्या चिठ्ठ्या आहेत, काय लिहिलेलं आहे. माऊली महाराज पाऊस पडू दे, बळीराजा सुखवाळू दे, तुझा वारकरी धारशिव. अशा कशा किती प्रकारच्या चिठ्ठ्या आहेत आणि काय काय असतात? अशा विविध प्रकारच्या चिठ्ठ्या असतात. त्यामध्ये काही काहींच्या लग्नाच्या पत्रिका असतात, पावसासंदर्भी असतात, बाकीचे देशावरती संकट दूर व्हावं अशा प्रकारच्या चिठ्ठ्या असतात. अच्छा, नक्कीच आपण पाहिलं तर देशावरचं संकट असेल किंवा शेतकऱ्यांवरचं संकट जे आहे ते टळू अशी मागणी जी आहे ते आता वारकऱ्यांकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. मात्र या चिठ्ठ्यांमुळे माऊली आपली कुठली तरी जी आशा जी आहे ती पूर्ण करण्याची आशा आता वारकऱ्यांना लागू राहिलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.